हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो हा नवीन वर्षाचा लॉंग व्हिडिओमधला दुसरा व्हिडिओ आहे. सो सकाळ झाले, आता ऑलमोस्ट 11:30 वाजत आणि पिल्लू आत्ता उठली. सो तिचं चालू आहे, आता तिला काहीतरी ब्रेकफास्टला करते. आता बघूया 11:30 वाजलेत. दीपक गेला आहे खाली फ्राईज आणायला. फ्राईज म्हणजे पोटॅटो फ्राईज, म्हणजे रेडीमेडवाले नुसते तळायचे डिमार्टमधून. सो ते आणायला तो खाली गेला आणि माती आणि घरचं काही सामान. सो पिल्लूचं आणि दीपकचं झालं. दीपकचा फास्ट आहे, सो तो पण फ्राईज खाईल, पिल्लू पण फ्राईज खाईल. आणि मला करणार आहे जवळा म्हणजे सुकट. सो भरपूर दिवसापासून मला खायचं होतं त्याच्यामुळे. आणि समयरा से हाय, से हाय, हाय बोल ना, हाय बोल. हात दाखव, मग हात दाखव ना. व्हेरी गुड. फ्लँकिश दे, तिथे फ्लँकिश दे. चलो, पेस्ट खाण्याचं काम चालू आहे. ब्रश तर कमी करते आणि पेस्ट जास्त खाते. सो हेच तिचं चालतं. सो आज दिवसभरात जे काय होईल ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. सो लेट्स सी आता काय काय होतं आहे ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. सो चला कंटिन्यू ब्लॉग. चला इथून आहे ते रुटीनला स्टार्ट झालं आहे. आता पिल्लू उठले, सो तिला आता ब्रेकफास्ट वगैरे करायचं आहे. दीपक जस्ट आला आणि फ्राईज घेऊन आला. तर तिने बघितलं आणि तिला माहिती आहे की आता आपल्याला फ्राईज भेटणार आहे. सो ती खुश पण होती आणि बाबा 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 ओरडत पण होती. आणि तुम्हाला माझ्या व्हॉईसवरून वाटत असेल थोडंसं व्हॉईस आहे तो बसला आहे, त्याच्यामुळे थोडंसं व्हॉईसवरमध्ये आवाज वेगळा येईल किंवा लो येईल. सो ती समजून घ्या. सो पिल्लू दीपकच्या पाठी असं फिरत होती. ते झाल्यानंतर मग मी पटकन आहे ते फ्राईज तळायला घेतले. अगदी थोडंसंच करणार होते तिच्यापुरती, कारण का 11-11:30 वाजता ती उठली. आता ते ब्रेकफास्ट आणि लंच हे एकच टायमिंगला झालं तिचं, असं समजून घ्या. आणि उठेल तेव्हा काहीतरी तिला पॅनकेक वगैरे असं मी करेन. सो इथे मी तिला पटकन फ्राईज आहेत ते तळून घेते दीपकला आणि तिला. आणि थोडेसे आहेत ते पापड पण तळून घेतले. पापड नाही, वेफर्स, बटाट्याचे वेफर्स असतात ते पण तळून घेतले दीपकसाठी. आता इथे मी फ्राईज करते ना, ती इतकी खुश झाली ना की विचारू नका. तिने मला सॉस काढायला लावलं, स्वतः डिश काढायला लागल्या. आणि ती होईपर्यंत ना तिला जरा पण धीर नसतो. म्हणजे कुठली गोष्ट तिच्या आवडीची असली ना की तिला जरा पण धीर नसतो, की तिला ना ती गोष्ट पटकन हवी असते, की ती थंड व्हायची वाट पण नाही बघत. सो कसं तरी तिला थोडंसं हे केलं डायरेक्ट. आणि अर्धे फ्राईज आहेत ते काढून बेडरूममध्ये थोडेसे थंड व्हायला ठेवले. आणि आता तेच फ्राईज तिला मी देईन. तिला सॉस आणि मेयोनीजसोबत खायला ना ते खूप आवडतं. सो इथे ते तिला सर्व करते आणि मग गरम आहे, गरम गरम आहे. गरम आहे, फू करून खा. फू कर, गरम आहे. गरम आहे. वेट वेट बेटा. आवडीची गोष्ट असेल ना की हाताने बरोबर खाणार, अगदी न सांडता न काही म्हणजे बोलता वगैरे की बाबा खा गं असं नको करू, लवकर खा, थंड होईल, असं काहीच बोलावं लागत नाही. ते बरोबर ती खाते. दोघांना देऊन झालं आणि लगेच मग मी आता जेवणाला तयारी केली. ते मी सुकट आहे ती भाजत होती. सुकट भरपूर प्रकारे केली जाते, पण मी अशा पद्धतीने करते. आधी भाजते, मग त्याला पाण्यामध्ये टाकते आणि मग नंतर आपली करून घेते. त्या दोघांचं खाणं चालूच होतं. मस्तपैकी माझं एकटीचं जेवण करत होती. आज मला काय माहिती का, मला जवळ खायची खूप इच्छा झालेली. सो तो आहे तो पटकन केला. आणि असं झाल्यानंतर असं वाटलं ना की कधी मी खाते आणि कधी नाही. मस्तपैकी डाळ भात चपाती केलं. आणि भाकरी करणार होती, पण म्हटलं जाऊन दे चपाती करते, दीपाला रात्रीसाठी पण होऊन जाईल चपाती. सो चपात्या केल्या मला आणि भात. आता एकटीचं जेवण होतं, पिल्लू काय जेवणार नव्हती, मी फक्त जेवणार होती. सो माझं जेवण झालं आणि पिल्लूने तोपर्यंत बघा किती सारा पसारा आहे तो काढून ठेवला. इथे दीपकचं काम पण करत होतं. पिल्लूने एवढा सारा पसारा काढून ठेवला आणि आता बघा कशी डिश माझ्यासाठी करून आणली. माझं लक्ष पण नव्हतं आहे, मी टी व्हीमध्ये माझं लक्ष होतं, थोडंसं बघत होती ब्लॉग्स तो तिथे. आणि तिने मला आता आणून दिली. आणि तिचं असंच असतं की अशी खेळणी काढणार, काय ना काहीतरी फ्रूट्स देणार की आपण ते खायचं, ज्यूस पियायचं, असं तिचं खेळणं चालूच असतं. मे बी तुमचे पण मुलं असंच करत असतील. आणि ट्रे देणार किंवा काय आपण जसं सर्व करतो ना तसं तिचं ते चालू असतं.
आणि एवढा सगळा पसारा करून ठेवते ना आणि तो आवरायच्या टायमिंगला मला एवढा कंटाळा येतो ना की आणि मी कसं असतं ना असे वेगवेगळे पाऊच करून ठेवले बॉल्सला वेगळे पाऊच ब्लॉक्सला वेगळे पाऊच असे म्हणजे तिला जेव्हा कधी कुठला खेळणं बसेल ना तेव्हा ती पाऊच काढून खेळू शकते. सो ते असेंबल करायला ना मला खूप कंटाळा येतो. आणि ते झाल्यानंतर पिल्लूला थोडंसं झोपवलं आणि झोपून उठल्यानंतर ती ते ॲज युजल मी प्लांट लावायला घेतलेलं म्हणजे झाड मला झाड लावायचं नव्हतं ॲक्च्युअलमध्ये. झाडामध्ये माती कमी होती ती मला ॲड करायची होती कारण का एक पॉट आहे ते मी रिफिल केलेलं म्हणजे झाड आहे ते एका दुसऱ्या ट्रान्सफर केलं आणि मग ह्याच्यामध्ये माती कमी पडत होती. सो ती दीपकने माती आणलेली. गावच्या ठिकाणी बघा फ्रीमध्ये माती भेटते पण मुंबईच्या ठिकाणी माती विकत घ्यावी लागते. आता ही एवढी जी माती आहे ना ती 20 रुपयाची माती. सो ही माती दीपक घेऊन आलेला. सो झाडांना टाकत होते. गावची मुलं असतात ना म्हणजे आपण गावाला असतो तेव्हा कसं मातीत किती खेळायला भेटतं मस्तपैकी. पिलूला ते एन्जॉय भेटावं ना म्हणून मी तिला मातीमध्ये हात घालून दिला. मला माहिती होतं ती पसारा करणार काय करणार पण म्हटलं जाऊन दे आहे ती तिला वॉश करायचीच आहे आपल्याला. सो त्याच्यामुळे म्हटलं चांगले काय खेळते ती खेळून दे मातीमध्ये. आणि तिने असं काही एवढं खेळली पण नाही ती. मी जसं करत होती तसंच ती करत होती. असं एकदम एक्स्ट्रीम लेवलची घाण तिने केलेली. सो झाडामध्ये माती टाकली आणि मग मी इथे पिल्लूला पॅनकेक केला. आम्हाला चहा ठेवला आणि नंतर आहे ना इथे मी लादीवरती आहे ना सर्कल आणि स्क्वेअर काढलेलं. सो त्याच्यामध्ये तिला जम्प कसं करायचं काय कसं करायचं ते तिला दाखवलेलं. सो तेच तिचं चालू होतं. मला घेत होती मध्येच दीपकला घेत होती आणि इतक्या उड्या मारते ना तरी तिचे पाय जरा पण दुखत नाही. म्हणजे आमचे दुखतात पण तिचे जरा पण पाय दुखत नाही. सो असं ते चालू होतं क्रोलिंग वगैरे आणि बघा बरोबर जम्प वगैरे मारायला बघते. आणि कधी कधी एवढा फास्ट धावते ना ती की मला भीती वाटते की बाबा लागेल पडेल की काय होईल पण ती जरा पण तिच्या जीवाला आहे ना जरा पण घाबरत नाही. सो असा तिचा काहीतरी खेळ चालू होता. मी बघत होती दीपक आणि ती मस्तपैकी असे खेळत होते. आणि मग संध्याकाळी दीपकला म्हटलं तू तिला घेऊन खाली जा मी पटकन ते जेवण वगैरे आवडून घेते कारण की दीपकचा होता आज फास्ट शनिवार. सो म्हटलं तुम्ही खाली जावा आणि मी पटकन ते जेवण वगैरे आवडून घेते. कचरा वगैरे काढायचा होता घरातल्या काही गोष्टी आवडायच्या होत्या त्याच्यामुळे दोघं मस्तपैकी खाली गेले. आणि मी दीपकला वांग्याचं भरीत केलेलं वांग्याचं भरीत भाजी आणि भात आणि डाळ तर ऑलरेडी होते आणि चपातीचं पीठ मळलेलं होतं. सो मला एवढं असं काही करायचं नव्हतं फक्त घरचं आवरायचं होतं आणि भरीत करायचं होतं आणि पिल्लूचं जेवण. सो येताना ॲज युजल काही ना काहीतरी आपल्याला हवेच. सो ती घेऊन आली जेली नव्हती पुडिंग टाईप काहीतरी असं होतं त्याच्यावर नाव लिहिलं पण ऑलमोस्ट जेलीसारखंच होतं. सो ते ती खात होती आल्या आणि नंतर आहे ते दीपकचं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. हे वांग्याचं भरीत केलं आहे. सो आता ते झालं आहे. आता दीपकला जेवायला वाढेल. ऑलमोस्ट 6:30 वाजलेले. त्याला आल्याला भूक लागलेली. सो पिल्लूला अंडं करण्यामध्ये ते बॉईल करत ठेवलं. त्याला जेवण वगैरे वाढून घेतलं त्याचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग पिल्लूला इथे आंघोळ घालायला घेतली संध्याकाळी कारण की संध्याकाळी पाणी येतं त्याच्यामुळे. ते झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली. केसावरून आंघोळ नाही झाली सध्या कारण का सर्दी असल्यामुळे. सो एक दिवस आड अशी आंघोळ तिची चालू आहे. थोडासा ताप अपडाऊन चालू आहे त्याच्यामुळे. नंतर तिने कलर्स काढले आणि हा जो कलर बॉक्स बघताय ना तुम्ही तो मी मॅक्समधून घेतला आहे जो की ऑनलाईन 200 रुपये भेटतो आणि मॅक्समध्ये हा भेटतो 450 रुपयाला. सो 450 रुपयाचा हा कलर बॉक्स आहे आणि काही कामाचा नाही आहे. खडू आहेत ते नीट तुटत नाहीत. पेन्सिल आहेत ते नीट ड्रॉ होत नाही. स्केच पेननी अर्धा तर जीव सोडूनच दिला आहे. ते चांगले डार्क नाही उठत कारण का आपण जे 30 आणि 35वाले स्केच पेन नॉर्मल दुकानातून आणतो ना ते ॲटलिस्ट लॉंग लाईफ नाही ॲटलिस्ट थोडे दिवस तरी चालतं पण ह्यानी तर अर्धा जीव सोडला. सो असं तिचं चालू असतं. मी तिला काही गोष्टी दाखवते ना ते ती करते. ऑलमोस्ट A B C पर्यंत ती असं काढते कसं ना कसं तरी तिला येतं. तोडकं मोडकं काढते पण काढते. सो हे असं तिला घरात शिकवते. आता ह्या मार्चपासून ती नर्सरीमध्ये जाईल. मार्च एप्रिलमध्ये स्कूल चालू होते तेव्हा तिला मी नर्सरीमध्ये टाकणार आहे. प्ले ग्रुपमध्ये तर काय मला टाकायचं नव्हतं तिला. सो डिरेक्टली नर्सरीमध्ये टाकूया म्हटलं. सो ह्या वर्षी तिला नर्सरीमध्ये टाकू आणि बघूया आता पुढे कसं काय होतं आहे. जेव्हा ॲडमिशनची प्रोसेस चालू होईल तेव्हा तर मी तुमच्याजवळ शेअर करेन कसं काय होतं आहे किती फीज आहे इकडे आमच्या साईडला वगैरे सगळं मी तुमच्याजवळ शेअर करेन. सो इथे तिचं खेळणं चालू होतं. नंतर इथे डॉक्टर खेळत होती म्हणजे हे जो ह्याला काय बोलतात एक्झॅक्टली काहीतरी बोलतात मला आता नाव नाही आठवतं. ते घेऊन बाबांना चेक करणं चालू होतं. हे आहे ना ॲक्च्युअलमध्ये मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा आम्ही घेतलेलं. का घेतलेलं म्हणजे डॉक्टर चेक करतात ना बाळाचे हार्टबीट्स ऐकायला येतात का तेव्हा आम्ही हे घेतलेलं जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा.
तर त्याचा काही एवढा यूज नाही झाला. सो आता त्याचं पिल्लू असं खेळण्यामध्ये यूज करून घेते. सो असा गेला आमचा आजचा दिवस थोडाफार संध्याकाळपर्यंतचा. नंतर मग दीपकचं जेवण झालं, पिल्लूला भरवलं आणि मग संध्याकाळी 9 वाजता पाणी येतं. त्याच्यानंतर मी ठरवलेलंच आज काही दीपकचं पण जेवण लवकर झालं आणि पिल्लू पण आमचे ना आज 8:30लाच जेवण घेतलं तिने. का माहिती का, तिला भूक लागलेली आणि मे बी तिने अंडं बघितलं भरपूर टायमाने, सो तिला खायचं होतं. सो त्याच्यामुळे मग तिने लवकर जेवण घेतली. आणि मग इथे मी आता आहे ना, माझा हा जो स्पेस आहे ना तो खूप टायमापासून क्लीन करायचा राहिलेला. म्हणजे पाणी आहे ना 2 टाईम असं येतं, त्याच्यामुळे ना असं क्लीनवाला बोलतात ना तसं क्लिनिंग मला नाही जमत. पाणी येतं भरतं आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते क्लिनिंगच्या राहून जातात. पाणी असलं ना की सगळ्या गोष्टी क्लीन करायला बऱ्या वाटतात. सो लायटर वगैरे खूप खराब झालेला आहे, त्याला पण कॉलिंग नाही आहे, ह्याला काहीतरी बोलतात, त्या बॉटलवरून तुम्हाला समजलंच असेल काय बोलतात. सो ते स्प्रे केलं ना तरी पण चांगलं असं क्लीन निघतं. सगळे तेलाचे डाग, चिकट डाग वगैरे ना ते स्प्रे मारून थोडंसं स्क्रब केलं किंवा रुमालाने पुसलं ना की ते क्लीन होऊन जातं. इथे पिल्लू आहे ना सारखं ये जा तिचं चालू होतं, त्याच्यामुळे माझं लक्ष अर्धा ना तिच्याकडे होतं. कारण की पाणी भरून खाली ठेवलेलं मी, त्याच्यामुळे मग ती काय करते त्याच्यावर हात टाकते आणि मग सगळं ते पाणी स्प्रेड करून टाकते रूमवर. सो त्यामुळे तिथे अर्ध लक्ष होतं. नंतर मी या बॉटलनं पण घासणार होती, पण म्हटलं जाऊन दे, हा स्प्रे आहे ना, या स्प्रेनीच आपण करूया. आणि बॉटल पण चांगला निघाला. जेवढा चिकट झालेला ना तेवढं सगळं क्लीन निघालं. नंतर पुऱ्या टाईल्सवर मारल्या, हाफ टाईल्सवर जेवढा माझा हात पोचेल तेव्हा. मला काही किचनवरती आता उभं राहून मला क्लीन करायचं नव्हतं, कारण का तेवढा टाईम नव्हता आणि तेवढं पाणी पण नव्हतं. पाणी पण भरायचं होतं, बाथरूम टॉयलेट पण क्लीन करायचं होतं त्याच्यामुळे. सो जेवढं होतं तेवढं करून घेतलं. आणि नंतर आहे कारण पाणी आहे ना फक्त 1च तास असतं आणि 1 तासामध्ये आपण कितीशी क्लिनिंग करणार. सो नंतर भैया पावडर असते ना, त्याच्याने एकदा आई आलेला. सो त्याच्याने ना त्यांनी गॅस वगैरे क्लीन केलेला आणि इतका मस्त निघालेला ना, म्हणजे स्टील तुम्ही आहे ना त्या भैया पावडरने घासू शकता. त्याच्यामुळे मग मी घासलं आहे त्याच्याने आणि गॅस एकदम क्लीन असा निघाला ना. मला इतकं तेव्हापासून सॅटिस्फॅक्शन वाटत होतं ना की कुठलं पण पावडर किंवा आपण स्प्रे यूज करतो ना त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा ना ही पावडर मस्त आहे, गॅस क्लीन होतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. तुमच्याकडे जर भैया पावडर असेल ना, म्हणजे पितांबरीसारखीच असते, सो त्याच्याने कधीतरी गॅस क्लीन करून बघा किंवा कुठलंही स्टीलचं भांडं. सो इथे सगळं आहे ते अरेंज करून ठेवलं. आता सध्या तरी पाण्याचा जार असा मला भरून ठेवावा लागतो जेवणासाठी. आधी काचेची बॉटल ठेवायची, पण ते काय व्हायची ना, पिल्लूचा हात पोचतो आता किचनवर. सो अशा गोष्टी ती ओढून घेते. नंतर मी कामं करेपर्यंत दीपकसोबत असं काहीतरी खेळणं चालू होतं. सो असा गेला आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय.